आणि या 13,300 म्हणजे 1800 कोटीची वाढ झालेली आहे या 6 महिन्यामध्ये. 1800 कोटीच्या ठेवी वाढवणं इतकं सोपं नाही आहे. या राज्यामध्ये 650 अर्बन बँक आहेत, ज्यांना 40-50 वर्ष झालेले आहेत. त्यामधल्या कित्येक बँका 400 कोटीपासून 1000 कोटीच्या आसपास आहेत. तो 1000-1200 कोटीमध्ये जाऊ शकला नाही. या बँकांना 50 वर्ष लागले इथपर्यंत पोहोचायला, तेवढा आता फक्त 5 महिन्यामध्ये कव्हर केला. तिचा प्रचंड विश्वास लोकांचा संस्थेवरती आहे. मी आता अभ्यासाला इतक्या ठेवी वाढण्याचं काय कारण आहे? राष्ट्रीयकृत बँकांच्या ठेवीचा व्याजदर जास्तीत जास्त 7.5% आहे. अर्बन बँकांचा व्याजदर जास्तीत जास्त 7.5-8% आहे. प्रत्येकाला वाटतं की मला 2 पैसे व्याज जास्त मिळावं आणि विश्वासाची संस्था असली पाहिजे. तर आज महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांमध्ये बँकांनंतर विश्वासाची संस्था फक्त बुडारमध्ये मिळालेली. हो, बुडारमध्ये 9.5% व्याज मिळते. त्यामुळे सगळ्या लोकांच्या ठेवीचा अभाव बुडारमध्ये राहिलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आयुष्यभर नोकरी केली, 30 वर्ष 35 वर्ष त्या बँकांमध्ये नोकरी केली, ज्या राष्ट्रीयकृत कर्मचाऱ्यांनी यांनी यांच्या पेन्शनचे पैसे सगळे बुडारमध्ये ठेवले. म्हणजे विश्वासाचा अतिरेक झाला. किती विश्वास करतो? ज्या बँकेमध्ये 30 वर्ष नोकरी केली, नियुक्त झाल्यानंतर 10,000 मिळाले. मॅक्सिमम कर्मचाऱ्यांनी फक्त त्यांना पेन्शनचं मिळते, पेन्शनसोबत व्याज जास्त मिळावं म्हणून बुडारवर आणि व्याजासोबत ती सर्व्हिस आणि सन्मान बुडारमध्ये मिळतो. हा इतर बँकांमध्ये सहसा मिळू शकत. या गोष्टींचं कारण आहे. दुसरे आमचे जे सामाजिक उपक्रम आहेत ते सुद्धा लोकांना खूप आकर्षक करतात. लोकांना आश्चर्य वाटते की एक संस्था एवढे काम कसे आहे करते. त्यामध्ये 5 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेमध्ये मला मुंबईला बोलवण्यात आलं. मला प्रश्न पडला की रिझर्व्ह बँकेमध्ये मला कशासाठी बोलवलं, कारण की आमचा नियंत्रक सेंट्रल रजिस्ट्रार आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये काही कारण नाही बोलवण्याचं. मी त्याला सांगितलं की काही कागदपत्र आणायचे, काय तयारी यायची नाही बोलले आज खूप आले. त्या ठिकाणी आम्ही रिझर्व्ह बँकेच्या मध्ये गेलो. माझ्यासोबत वैद्य साहेब होते. आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो, स्वागत केलं. तर त्यांनी हाच प्रश्न केला की ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेचं लायसन आहे त्या आमच्या बँका 500-1000 कोटीवर जात नाही, तुम्ही 15,000 कोटी कसं काय केलं? त्याचं काय कारण आहे हे फक्त आम्हाला जाणून घ्यायचं. 1.25 तास त्या अधिकाऱ्यांनी मला शेकडो प्रकारचे प्रश्न विचारले. त्यांनी पूर्ण टेप केलं ते आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बुलढाण्यावर काय काय काम करते, सामाजिक उपक्रम करते, त्यामुळे यांच्या इथे ठेवी वाढल्या. त्यांनी सांगितलं की आम्हाला काही बंधनं आहेत नाही. मी त्यांना म्हटलं बंधनं असताना सुद्धा जर मनात इच्छा जर करायची तर करता येते, फक्त तुमची इच्छा पाहिजे मनापासून. तुम्ही अर्बन बँकेला परवानगी द्या. कायद्याच्या चौकटीमध्ये जे सोशल वर्क पुनर्वसन करते या त्या सुद्धा करू शकतात. पण शेवटी आपल्या ज्याला ब्युरोक्रेसी कशी आपल्याला कल्पना नाही. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. परंतु जे काही त्यांनी सर्वांना मला चर्चा केली, मला असं कळलं की त्याच्यातला काही सारांश घेऊन ते महाराष्ट्रातल्या देशातल्या बँकांसाठी काही परिपत्रक काढणार आहे की तुम्ही सुद्धा कशा प्रकारचे सामाजिक म्हणून राहावं. फार मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी की बुलढाण्यासारख्या महाराष्ट्राच्या गावामध्ये संस्था 12,000 सुरू होते, 1,000 प्रवास करते. हा प्रवास आपल्या सगळ्यांना आपण व्यवस्था विषयी काढा. डॉक्टर साहेबांना 400पेक्षा जास्त जवळपास व्यवस्था 250 वाढायचे आहे आणि व्यवसाय आपला खूप चांगल्या पद्धतीने चालू. महाराष्ट्र सरकारने ज्या पतसंस्थांचे व्यवहार बांधलेले आहेत त्यांना सगळ्यांना नियामक मंडळाचा कायदा लागू झाल्यानंतर 7 वर्षामध्ये हे व्यवहार त्यांना बंद करायची सूचना दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी त्यांना 7 वर्ष पूर्ण होणार आहे. एक तर त्यांना व्यवहार गुंतवावे लागतील किंवा बंद करावे लागतील. अशा वेळी सरकार त्यांना प्रस्ताव दिला की राज्यामध्ये जितक्या पतसंस्थांचे व्यवहार आहेत ते जर त्यांना बंद करायचे असतील ते सगळे व्यवहार बुलढाण्यामध्ये घेण्यात आले. आता तिकडे व्यवहार दिसतात. महाराष्ट्र सरकारची धान्य साठवण्याची क्षमता 25 लाख मेट्रिक टन, बुलढाण्याची धान्य साठवण्याची क्षमता 9.5 लाख मेट्रिक टन आहे. आपल्या बाजूला मध्य प्रदेश त्यांची धान्य साठवण्याची क्षमता 167 लाख मेट्रिक टन.
म्हणजे चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी इतक्या प्रकारचे विरोध त्यांनी बांधून टाकलेले आहेत की त्या ठिकाणी आज विरोधची गरज नाही आणि विरोधची आवश्यकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तशी आपण फोटो पाहतो, रेल्वे स्टेशनवर धान्य घेतलं, विरोध धान्य घेतलं, सरकारी गोडाऊनमध्ये धान्य घेतलं, किती ठिकाणी धान्याचं नुकसान होतं. शेतकरी एक दाना जमा करतो आणि आपल्याकडे व्यवस्था नसल्यामुळे धान्य इतक्या मोठ्यावर नष्ट होते. आता एका एनजीओने आकडा जाहीर केला की आपल्या देशामध्ये 1,12,000 कोटी रुपयाचं धान्य, भाजीपाला आणि लग्नामध्ये राहणे उत्साह म्हणून 1,12,000 कोटी रुपयाचं धान्य नसतो. आपण कल्पना करा 1,12,000 कोटी रुपयाचं काहीतरी धान्य आपण वापरू शकलो या जगामध्ये इतके लहान लहान देश आहेत, इथिओपिया, सोमालिया वगैरे वगैरे, ते वर्षभर धान्य होऊ शकतात जेवढं आपलं उंची होणार. आपण जर थोडी साक्षरता, जसं अक्षराची साक्षरता आहे, धान्याची साक्षरता, साखर आपल्याला घेतली तर नक्कीच आपल्याला काही ना काही धान्य वापरण्यामध्ये आपल्याला मदत होईल. तसा आपण प्रयत्न करतोय आणि गुन्ह्याचा बरेच संस्था आणि सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देत आहे. बरेच वेअरहाऊस त्या ठिकाणी तयार आहे आणि वेअरहाऊसचं उपकरण आपण 1991 मध्ये एक 5,000 गोडाऊनने कोथळीपासून सुरू केला आणि हा उपकरण सगळीकडे झाले. मला सांगायला म्हणजे अभिमान आणि गर्व वाटतो की आपले या वर्षीचे एकूण सर्व गोडाऊन CCIने आताच भाडे घेऊन टाकलेले. आपल्याकडे आपल्या रेग्युलर कस्टमरचा माल ठेवण्यासाठी आज एकही गोडाऊन शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. तरी आपण सगळ्या ठिकाणी एक वेअरहाऊस ठेवणार आहे आणि गावामध्ये इतर वेअरहाऊस आपण भाड्याने घेणार आहे. म्हणजे आज इतकी डिमांड आहे पूर्ण ते पूर्ण वेअरहाऊस. या वर्षी CCIने आपल्याला 11 कोटी रुपये भाडं दिलेलं आहे, 9 लाख गाठी. या वर्षी 35 कोटी रुपये फक्त वेअरहाऊसचं भाडं गोडाऊनचं दिलं. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आपण वेअरहाऊस बांधत आहोत आणि आहे. त्यानंतर कोल्ड स्टोरेज आपल्याला जवळपास 17-18 कोटी रुपये झाले, काही मागणीचे काही आहे आणि कोल्ड स्टोरेजची मागणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या ठिकाणी पिक्या आल्या त्यामुळे सुद्धा कोल्ड स्टोरेजची मागणी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ते ज्यावेळेस आपल्या प्रश्नांची उत्तर देईल त्यावेळेस त्या बाबतीमध्ये मी बोलेल. कारण की कोल्ड स्टोरेज, कारण की अन्न साखळी याला म्हणतो, अन्न साखळीमध्ये भागले शीत साखळी, अन्नाची शीत साखळी आणि अन्न साखळी. या अन्न साखळी आणि शीत साखळी त्या मजबूत असल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही समृद्ध देशामध्ये 2 वर्ष पुरे धान्य दिलेले असलं पाहिजे. आणि आपण मागच्या वर्षाच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने देशामध्ये 750 लाख टन धान्य साठवण्याची व्यवस्था करावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर 750 लाख टन धान्य साठवण्याचं कारण आहे हे धान्य 2 वर्ष आपल्या देशाला होऊ शकते आणि 2 वर्षात आता धान्य का पुरवलं पाहिजे. देशामध्ये केव्हाही दुष्काळ येऊ शकतो, युद्ध होऊ शकते किंवा असे काही कारण होऊ शकतात. आज आपण पाहिलं पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये धान्याचे मिळत आहे कारण त्या देशांची उत्पत्ती ठेवली त्यांच्याकडे धान्य नाही. बांगलादेशमध्ये आपण रोज पाहतो त्यांचे हाल चालू खायला अन्न नाही त्यांच्याकडे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशात परिस्थिती आली तर आपल्याकडे 2 वर्ष धान्य असलं पाहिजे यासाठी सरकार आतापासून तयारी करत आहे. तर त्याच्यामध्ये मुलांचा सुद्धा सहभाग काढणार आहे. अगदी सरकार आपल्याकडे सहभागी त्या ठिकाणी घडत आहे. आपण बघितले आहे 17 लाख सभासद पुण्यामध्ये आहे. ती संख्या किती वाढत आहे. आता मुला मुलींचे लग्न होणं फार कठीण झालेलं आहे. मी कुठे गेलो आमच्या समाजाला कोणत्याही समाजाला जावं असा काही जातीमध्ये लग्न झालेला नाही. मुलगी पाहिजे आणि लग्न करणं जरुरी आहे. ग्रामीण भागामध्ये 30-35 वर्षांचे मुलं आज बिन लग्नाचे फिरत आहेत. त्यासाठी काहीतरी करावं मुलांना असं काम करत असतात. म्हणून आपण येणारे 3-4 दिवसामध्ये होते म्हणून टाकेला बुलढाणा अर्बन मॅरेज घेऊन जातो. बुलढाणा अर्बन परिवेश सेंटर आपण सुरू करतो. हे 17 लोकांचा परिवार आहे. आपल्या 17 लोकांना आपण परत म्हणजे त्या डाटाशी जोडून त्या मॅरेज जोडणार. कुणाचा मुलगा मुलगी लग्नाची असेल काय मध्यस्थी करता येईल आणि मध्यस्थी केल्यानंतर आपण मीटिंग करणे होणार. आणि लग्नाचा स्वभाव फरक पडतो. लग्न वगैरे तर तो एक नवीन उपक्रम आज नवीन उपक्रम मिळाला. आपण त्याचा सॉफ्टवेअर तयार
पण चालू एक विचारांचा होते वास्तविक आजच त्याचं ग्रहण करायचं होतं पण शक्य झालं नाही. त्या ठिकाणी 9 तारखेला माननीय विधी पाटील आणि सहकार मंत्री पाटील या ठिकाणी आहेत. त्यांच्या हस्ते आम्ही 9 तारखेला काही ग्रहण करणार आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. आपण या कर्मचाऱ्यांनी ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण मंजुरी करावी आणि जर त्यामध्ये आणखी एकाच्या दोनांनी काय करण्याचा आनंदी किंवा जे पुण्य आहे ते पुणे पुढे मिळणार ते हे उपक्रम त्यानंतर असं म्हणतात की माणूस परिणामी सगळ्यात जास्त उतरवतात. दरवर्षी आम्ही तीर्थयात्रेचे करतो आयोजन. यावर्षी आपण नेपाळचं विमान प्रवासासाठी दिलेली आहे. 50 एकर रुपयाची हे आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या खात्यामध्ये 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये पडलेले असतात. परंतु आपण नेपाळ पाहिलं ते विमान कसं आहे सगळ्यांची इच्छा असते विमानात बसावं कसं बसावं काय करावं काय नाही करावं कळत नाही. ग्रामीण भागाच्या लोकांना ग्रामीण भागाच्या लोकांना यावर्षी आपण नेपाळ यात्रेचं दर्शन करणार. एक 8 दिवसापूर्वी आपण किलोला जवळपास 500 गेले होते पण यावेळेला लोकांची शक्ती वाढलेली पैसा आहे लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातील त्या नेपाळ यात्रेमध्ये असं वाटते. त्याचाही आपण एक प्रकारचा लाभ घ्यावा कारण की हे चालू नसते. पर्यटनामध्ये माणूस खूप जातो हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यानंतर या ठिकाणी विशाळाचं बुलढाण्याचं बँकेचं रूपांतर करायचं. केंद्र सरकारने विचारलं की आम्ही जिल्हा संस्थेचं बँकेचं रूपांतर का करू तर तुम्ही करण्याची इच्छा आहे. आजचा आमचा विषय होता. विषय खूप मोठा आहे कारण की बँक न्यायालयानंतर हे जे आहे आपले भट्टनिवास आहे कोल्ड स्टोरेज आहे वेअरहाऊस आहे हे सर्व उपक्रम बंद करतात बँकेला केस करता येते. आणि हे उपक्रम म्हणजे गुन्हागारांची आत्मा गुन्हागारांचा जीव उपक्रमात गुंतलेला आहे. त्यामुळे वेगळी अजून कंपनी तयार करून एक वेगळी त्याची आपल्याला त्याची प्रायव्हेट लिमिटेड म्हणून काही कंपनी तयार करून कशा प्रकारे हँडल करता येईल आणि बँकेमध्ये कसं जाता येईल याचा सुद्धा आपले संजय लिंगावाल यांची कंपनी तयार करून परत आपल्या समोर त्या ठिकाणी घेऊ आणि मग त्यानंतर निर्णय घेऊ. तर सगळ्यांना आपली चालनाच की नाही किंवा बँकेमध्ये जावं लागेल. त्यामुळे आम्हाला हेल्पला आले काही गोष्ट नाही. आता ही मोठी गोष्ट आहे कारण की देशातल्या 500 कोटीपेक्षा वरच्या जेवढी संस्था आहे त्या सगळ्या संस्थांना त्यांनी स्मॉल फायनान्स बँक किंवा अर्बन बँकेत का करण्यासाठी असं विचारलं ते आपल्यामध्ये चर्चा चालू आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचं भूषण 2 गोष्टी बुलढाणा जिल्ह्यामध्ये की त्याचा गर्व आपण करावा. एक आहे मासाहेब शिंदेचं जन्मस्थळ प्रतिष्ठान आणि दुसरं आहे लोणार. मला आश्चर्य या गोष्टीला वाटते की सेम लोणार सारखं सरोवर फिलिपाईन्समध्ये तकलोवन या बेटावरती आहे. लोणारचं बिलकुल तुला भाऊ जसं सारखंच आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी टुरिस्ट माहोल होती इतकी गर्दी होती अख्ख्या जगात त्या ठिकाणी टुरिस्ट आलेले होते. आपल्या लोणारला कधी येत नाही कारण की त्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नाही. थांबण्याची व्यवस्था नाही हॉटेलची व्यवस्था नाही आणि देशामध्ये जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना कसं लोणारचं सरोवर पाहणं आवश्यक आहे अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण लोणारच्या काठावरच्या सरोवरच्या काठात भूमिका घेतलेली होती. ती जमीन त्या 500 मीटरच्या आत गेली त्यामुळे बांधकाम करता येत नव्हतं. 500 मीटरचा काढा 300 मीटर झाला आणि आपण 550 मीटरवर जाऊ त्यामुळे आपली भूमिका करायला उभं झाली आणि त्या ठिकाणी आपण खूप सुंदर असं दिसतो. त्या ठिकाणी आपण बांधतो की सगळ्या भारतात त्या ठिकाणी आले आहे. त्याप्रमाणे सिंदखेड राजाला खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात. खूप लोकांचं घरस्थान आहे महाराष्ट्र घरस्थान आहे परंतु त्या ठिकाणी राहायला नाही बाथरूमची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही काहीच नाही. इतक्या लांबून महाराष्ट्रात जर सिंदखेड राजाला पण त्या ठिकाणी आपण आता त्या किल्ल्याच्या बाहेर आपण वॉशरूम बांधलेले आहेत महिलांसाठी. 2 गाईड ठेवलेले आहेत ते पूर्ण सांगतात. जर लोक नुसतं भिंती पाहून जातात त्यांना इतिहास माहीत नसतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण 2 गाईड ठेवलेले आहेत आणि त्यांना प्रचंड असा पैसा त्या ठिकाणी मिळतोय. सिंदखेड राजाला आपण आपल्या हॉटेल बांधतो. या हॉटेलमध्ये 14 सूट आहेत. 40 मुलांचे गव्हर्नमेंट गेट 40 मुलींचे गव्हर्नमेंट गेट म्हणजे 2 शाळेच्या सहली एका ठिकाणी थांबू शकतील आणि 14 सूट त्या ठिकाणी आहे. जास्तीत जास्त एक 7-8 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. जुनागडमधला चांगला असा नवीन उपक्रम आहे. या ठिकाणी
जी एक पूर्ण करण्याची योजना आपण सुरू करण्याची सुरू केली. म्हणजे सहज डोक्यामध्ये आलं की एखाद्या माणसाला आपल्या घरामध्ये पुढे मुलाचं मुलीचं लग्न असेल आणि त्यावेळेस सोनं घ्यायचं एकदम तो सोनं घेऊन करणार आणि जर त्याला आपण असं महिन्याला 2000-4000 रुपये भरले जर त्याला 2-4 वर्ष सोनं आपण करून घेऊन जगलो हा उपक्रम साधायला पाहिजे असं मला वाटलं. आणि हा उपक्रम काय आपण सुरू केला त्याला एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला की मला वाटतं जवळपास एक 5-7 दिवसामध्ये आपण 100 किलो सोनं विकणार आणि दिवाळीपर्यंत सोनं 200 किलो पण जाईल. म्हणजे पाच दोन किलो घ्यायला त्याने 200 किलो सहज सांगतो घालणार 200 किलो सोनं दिवाळीपर्यंत आपल्याला सहज मिळणार. मी आता हा एकदा सगळ्या शाखांमध्ये मिळली की सोनं पाहिजे 10 पॉईंट पाहिजे 20 पॉईंट पाहिजे 25 पॉईंट पाहिजे प्रत्येक शाखेवरती मिळली. सहज बेरीज म्हणजे 200 किलो सोनं झालं. म्हणजे सहज सुरू केलेला उपक्रम किती चांगला झालेला आहे. सगळ्यांना जर त्या ठिकाणी आपण 5 वर्षी घरात राखलेली रेल्वेच्या परिपत्रकाप्रमाणे कारण की रॉ सोनं असते त्याच्यामध्ये डिजिटल बनवते हे 5 2 नावाचे 3 नावाचे असं घेऊ शकतात. 6 उपक्रम आहे आणि ज्या दिवशी आपण ही योजना चालू केली त्या दिवशी आम्ही काही लोकांनी 90,000च्या भावाने सुरू घेतलो होतो. आज इथे 1,17,000 किंवा सुरू झालेले आहे आणि काही पेपर म्हणतात की अजून खूप वाढणार आहे. काही पेपर म्हणतात की इन्फ्लुएन्स जो थांबतो की परत सोनं कमी होणार आहे. कारण का गरीब आपल्या डोक्याला वाढलं त्या इन्फ्लुएन्स तुझं थांबते नाही थांबत काय होते काही नाही तर ट्रम्पला नोंद दिलं पाहिजे आपण. पण तरी जुगार आहे शेवटी माणसाचं ऐकलं जुगार सारखंच असतं. एक जुगार ज्या वेळेला शक्य असेल 5,000 सुद्धा घेऊन ठेवा आणि पुढे आपल्या घरीचं काम पडलं आवड झाली तर त्याचाही आपल्याला एक प्रकारे त्या ठिकाणी फायदा मिळू शकतो. असे नवीन प्रकारचे नवीन प्रयोग आपण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. त्या ठिकाणी जे संचालन करतात खूप सुंदर आमचे मित्र झाले आणि डॉक्टर साहेब दोघांच्या भाषणामध्ये भगवद्गीतेचा उल्लेख आहे. एक नेमकीच 8 गोष्ट आली. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले ते सगळ्यांना माहिती स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले होते. त्यांचं भाषण झालं वाचलं सगळं झालं. त्या ठिकाणी ते एका कॉलेजमध्ये भेट द्यायला जाणार होते आणि त्या कॉलेजमधल्या ग्रंथालयाला सुद्धा ते भेट देण्याचं सांगणार. मग तिचा जो ग्रंथ बांधला तो इंग्रज होता. त्याला असं वाटलं की आपण स्वामीजीचा अपमान केला पाहिजे. स्वामीजी स्वतःला हुशार समजता आपण त्यांचा अपमान केला पाहिजे. म्हणून त्यांनी सुरुवातीला सगळ्या धर्माचे ग्रंथ समोर लावून ठेवले आणि सगळ्यात खाली भगवद्गीता ठेवली आणि सगळ्यात बायबल ठेवली. त्याला वाटलं याच्यामध्ये स्वामीजींना वाटलं की माझा भगवद्गीता खाली ठेवली माझा अपमान होईल म्हणून. मग आल्यानंतर स्वामीजीने बघितलं बरं बायबल उचलून वाचता ठेवून दिलं परत. तर त्यांनी विचारलं पण भगवद्गीता सगळ्यात खाली आहे म्हणे. ठीक आहे म्हणे ती योग्य ठिकाणी त्यामुळे आपल्याला त्याला काही वाईट वाटत नाही. कारण सगळ्या धर्मांचा बेस भगवद्गीतेमध्ये आहे ते खाली आहे म्हणे. त्याच्यावर आधारित सगळे धर्म आहे की भगवद्गीता खाली म्हणे तेव्हा ते सगळे एक धर्म ठिकाण आहे. या भगवद्गीतेची ताकद आहे. आपण सगळे भगवद्गीतेचे त्या ठिकाणी आपण निवडलेले त्या ठिकाणी गेलेले आहेत. खास पाठ करून घेतो तर जे काही शक्य आपल्याला आपण ते करतो. या ठिकाणी जवळपास सगळ्याच बुलढाण्याचा जे काही भविष्याचे कार्यक्रम सांगितलेले झालेले आहेत आणि तेविता खूप असाच वाटत राहणार आहे. आपण 100% सिक्युअर फायनान्स तर आपला वळणार आहोत आणि टार्गेट ठेवलेलं आहे की एका 2 वर्षामध्ये बुलढाण्याच्या सगळ्या शाखा 0 लिंक झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वकील अधिकारी नको 138 नको 84 नको काहीच नको वकीलचा विभाग नको. तर ते अशा प्रकारे आपलं कसं होईल ते अशा प्रकारचे टार्गेट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर असं आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं अशा प्रकारे काहीतरी आपण टार्गेट करू आणि ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस आपला नफा साधारणतः 100 कोटीच्या वर करू. पुढे सुद्धा आपला नफा 100% 100 कोटीच्या वर राहणार. यावरती बऱ्याच प्रोव्हिजन द्यावं लागल्या म्हणून त्यामुळे या गोष्टी आपण 100 कोटीच्या वर गेलो असतो. तर परत आपल्या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष करून आप लोग जो मध्य प्रदेश से आए हमारे विनंती को मान देके आपका भी बहुत बहुत स्वागत. आपको तकलीफ तो हुई होगी लेकिन यह सब देखने की बात मन को आनंद भी आया होगा कि सरकार के माध्यम से ऐसा हो सकता है. अब आप भी वहाँ जाके कुछ ऐसा करने की कोशिश करो कि निश्चित आपके सरकार मंत्री इस पर सारे आपके साथ में हैं
फिर से आपका बहुत धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत.